मी निघतो लगेच 2 तासच राहिल्यात. कुठनं तरी गोळा आणलाय रे, गोळा आणलाय उचलून. फोन झाला हँग. ते मधनच काहीतरी असं अभद्र काहीतरी केलेलं आहे. मार्मलेड फर्स्ट. हॅलो एव्हरीवन, पुन्हा एकदा स्वागत आहे तुमचं आमच्या चॅनलवर. मी आत्ता सॅन जुआनमध्ये नाही आहे. ॲक्च्युली मी आत्ता अटलांटामध्ये कामासाठी आलो आहे, पण जो तो ओरिजिनल व्हिडिओ आम्ही शूट केलेला इंट्रो म्हणून त्याची गोप्रोवरची फाईल करप्ट झाली आहे आणि आम्हाला ते नीट रिकवर नाही करता येते. सो आता पुन्हा हा इंट्रो काढतोय. बट रिगार्डलेस या ब्लॉगमध्ये आम्ही तुम्हाला दाखवू की आम्ही ओल्ड सॅन जुआनमध्ये काय काय केलं आणि तिथली आर्किटेक्चर आणि हिस्ट्री काय आहे. तर आमचा प्लॅन या ब्लॉगमध्ये असा आहे की आम्ही तुम्हाला दाखवू की आम्ही तिथे काय काय केलं, कुठे नाश्ता केला आणि जस्ट काय हिंडलो आणि फिरलो. याच्या आधीचे ब्लॉग तुम्ही नसेल बघितले तर त्याचे पण लिंक आम्ही कॉमेंट सेक्शनमध्ये पिन केली आहे. तर हा ब्लॉग झाल्यानंतर नक्की आधीचे ब्लॉग पण बघा. सो बॅक टू द व्हिडिओ. इथे पार असं लिहिलंय म्हणजे स्टॉप. इथे शिस्तीत गाडी थांबवावी लागते स्टॉप साईनला. आणि आता पार्किंग शोधतोय आम्ही. मध्ये एक गराज मिळालंय, सो तिथे जातानाच आम्हाला इथे हे दिसतंय राईट साईडला एक मार्केट लागलंय. आम्ही पहिले तिथेच थांबू आणि मग पुढे जाऊ. तू थोडं पुढे हो ना, म्हणजे असं ऑकवर्ड नाही होणार कॅमेरामधनं शूट करायला लोकांसाठी. ओके, आता बोल, सांग जरा थोडं या जागेबद्दल. इथे आम्ही आलोय आता ओल्ड सॅन जुआनमध्ये आणि ही मार्केट सारखं लागलं आहे. लोक त्यांचे मोस्टली काहीतरी क्रिएटिव्ह गोष्टी बनवल्या ते विकतायत. आणि हा जो एरिया आहे ओल्ड तो पूर्ण आय थिंक ऑब्विसली हे जसं काल आधीच्या ब्लॉगमध्ये सांगितलेलं की स्पॅनिश इन्फ्लुएन्स होता इथे. ते सगळं इथलं जे आर्किटेक्चर आहे, तिथे कॅसल आहे तिथे आम्ही थोड्या वेळाने वर जाणार आहे. हे सगळं असं मोस्टली स्पॅनिश आर्किटेक्चर आहे, स्पॅनिश शब्द आहेत. युरोपमध्ये आल्यासारखं वाटतं, इव्हन दो युरोपमध्ये नाही आहे. रोड्स, गल्ल्या सगळंच. मत आहे तुला खूप? अजिबात नाही. ओके, मी खुश आहे सध्या. आज एवढं गरम नाही आहे. अरे इथे कोणीतरी कुठनं तरी गोळा आणलाय रे, गोळा आणलाय उचलून. कुठनं आणलाय? समोर आहे. आगोआ फ्रिया आहे. अगोआ फ्रिया म्हणजे बर्फाचा गोळा म्हणजे आगो इज वॉटर ना, तर फ्रिया म्हणजे मला वाटतं फ्रीज. तर वॉटर फ्रीज असेल. क्या थंड पाणी पण असेल ना त्याच्यावरती बाटलीचं असेल. हा राईट, ते पण असेल. ओके, कोल्ड वॉटर. वी आर लर्निंग स्पॅनिश ॲज वी गो. असं आम्ही ट्राय करतोय की हे शब्दाचा काय अर्थ असेल. इव्हन तर त्याच्यानंतर मे बी आपण कन्फर्म केलं पाहिजे फोनवर वगैरे की खरंच ते आहे का नाही. राईट, चेक करू आपण. हे आला बोलतोच आता. आज चॅट जीपीटी. गुगल लॉयल्टी काय विसरत नाही. कोल्ड वॉटर, यू आर राईट. इट्स नॉट फ्रोझन वॉटर और आईस. इकडे पोर्ट आहे समोर आणि हे स्पॅनिश आर्किटेक्चर. गोईंग आणि शोधतोय की काय खाता येईल ब्रेकफास्ट. अजून शोधतोच आहे आपण. झाला आता, अजून शोधतोच आहे आपण. हो, शोधायला आता तर सुरुवात करतोय. हा, असं बसायला रॅन्डम जागा आहे, अशी छोटीशी गल्ली. काय झालं काय त्याला? फोन झाला हँग नाही झालाय, गरम झालाय फक्त, म्हणून कॅमेरा ऑन नाही करता आता. स्विच ऑफ करून स्विच ऑन करतोय. हा, आता दुसरा फोन इज इन द वर्क्स, पर्यंत हा थंड होईल. येस, ओके पण ओके. सो आता आम्ही चाललोय ब्रंचला. ब्रंच नाही, आता लंचच होतंय का आपलं? ब्रंचच आहे. अजून ब्रंचच आहे का? अच्छा, ठीक आहे. हां, ब्रेकफास्टचेच आहेत ना, छोटे छोटे आहेत. अच्छा, ठीक आहे. इथे लाईन का लागली रे? हो, इथेच जायचंय का?
थोडंसं काढू का कुठे फोटो? ते मधनंच काहीतरी असं अभद्र काहीतरी केलेलं आहे. एक कॅफे सापडलाय, तिकडे चाललोय आता. त्यांच्याकडे ओटमील विथ पपाया पण आहे, वॉफल अँड बेरीज आहे, आवोकाडो टोस्ट आहे, मावा बटर क्रोसॉन्ट आहे, आईस फ्लॅट आहे का काहीतरी. रोटी, रुमाली रोटी, नान, पराठा, सलाद और चार साथ में फ्री. बिरयानी में हैदराबादी, लखनवी, कलकत्ता, बम्बई, दिल्ली, भोपाली. पण मी विचार करतोय की तीन गोष्टी. हे घेऊ शकतो, मावा बटर क्रोसॉन्ट. आय एम स्टील थिंकिंग. गोवा काय घेतो म्हणला? मावा बटर क्रोसॉन्ट ओके, ठीक आहे, किंवा आवोकाडो टोस्ट पण ऑप्शन आहे. ठीक आहे. 3 गोष्टी घेऊ आपण असं वाटतं. दोघांमध्ये 3 गोष्टी. हां तुझे 5 जण छोटे छोटे आहेत. अच्छा, ठीक आहे. अरे have the yogurt bowl. Oh, then instead of the avocado toast, can we get the yogurt bowl? Yeah. Okay, perfect. And then I'll have one iced vanilla latte. So आधी आपण टोमॅटो मार्मलेड करू. त्याच्यात जास्त मार्मलेड जॅम वाटतं, हिंट ऑफ टोमॅटो आहे, विच इज गुड. तसंच मला एक्सपेक्टेड होतं. आणि हा आहे गुआवा बटर आहे मेनली, हां, पण हिंट ऑफ गुआवा आहे. ट्राय करून सांग कसं आहे. हे काय आपलं नेहमीचंच आहे. त्याच्यात ते हे होतं ना जिंजर काहीतरी. आहे याच्यात, जिंजर. नाईस. मार्मलेड फर्स्ट, हे सेकंड, आणि गुआवा बटर थर्ड. कारण ते ब्रेड बटरच लागतं, थोडंसं गुआवा आहे एकदम. ठीक आहे, आता मी ट्राय करते. पण दिस इज आवर ब्रंच. हे स्पॅनिश आर्किटेक्चर आणि अमेरिकन नाही आहे. का रे? कारण अमेरिकेत बाहेर पडताना कोणत्याही बिल्डिंगमधनं हां. पुश कंपल्सरी आहे फॉर अच्छा. फायर इव्हॅक्युएशन. ओ, पण इथे पूल करावं लागलं. आणि इंडियामध्ये पण हे खूप कॉमन आहे. तर इंडियात आपण जातो तेव्हा आपल्याला असं उलटं होतं. हां. पण US मध्ये फायर रेग्युलेशन्स आहेत की इव्हॅक्युएशनमध्ये पुश इज मच इझियर टू इव्हॅक्युएट दॅन पूल. अच्छा, आत जायला पुश हां, आहे आणि right. बाहेर यायला पूल आहे. इंटरेस्टिंग. दॅट्स अ इंटरेस्टिंग ऑब्झर्वेशन. So, Spanish architect. Obviously, like the door doesn't define it, the entire building does, but just a glimpse. Fun fact for the फन फॅक्ट ऑफ द डे. छान वाटतंय. मग आपण असं करू आता, हां, आपण हार्बर वरनं चालत चालत जाऊ. तर थोडं लांब पडेल, पण हार्बरचे व्ह्यूज पण आपल्याला बघता येतात. अगदी अगदी. हार तिथे वर हे लिहिलेलं कॅसलच्या इथे की तो हार्बर तो त्यांनी स्पॅनिश लोकांनी जो काढलेला बनवलेला, तो या आयलंडच्या प्रोटेक्शन साठी काढलेला. अच्छा, तर तो हार्बर बघू आपण. अजून काय गाईड सर? बस तेच. आता तर ते म्हणले की ते टुरिस्ट अट्रॅक्शन झालंय, हा. पण इथनं एनिमी अटॅक्स व्हायचे, सो त्यांनी हे बांधलेला हा एरिया. आणि तो कॅसल, अरे लिटरली तो कॅसल ते दौलताबाद सारखाच सीन आहे. दौलताबादला पण तशीच माहिती आहे की ते कसे प्रोटेक्ट करायचे स्वतःला एनिमी अटॅक. तिकडे दिलेली का माहिती? एका बोर्डवर मी काय नाही वाचली. चल बघू ना पुन्हा. आता कुठे? आता तू सांग आता तोंडी. तेच आहे की ते असे त्यांच्याकडे काही काही हिडन स्पॉट्स होते हा. अटॅक करायला, किंवा लोक बसायचे बघत की काही येत आहे का वगैरे असं. ओके, हिस्ट्री सेमच आहे वर्ल्डची असं मला वाटतंय. अटॅक डिफेन्स बरोबर आहे. वॉरच्या दृष्टीने. बरोबर आहे. लोकांना वाटायचं जे बघतील की ही काय बघतच नाही आजूबाजूला. नाही नाही माहितीये की तुला. हा हा. गाईड सरांनी फिरवल्यानंतर थोडे अजून फोटोज काढले आणि असे भरपूर आतमध्ये गल्ले आहेत जिथे असे छान छान कलर्सचे बिल्डिंग्स आहेत. भरपूर चाललो आणि जे काय खाल्लेलं ते आता ऑलमोस्ट पचत पण आलेलं. आम्ही 1 तास वगैरे घालवला आणि मग नंतर परत त्याच मार्केटला आलो काही गोष्टी घ्यायला. काय घेतलं काहीच नाही, पण बघून छान वाटल्या गोष्टी. तिथेच पुढे हा एक ज्यूस बार दिसला. थोडा मिळालाय. जरा जास्तच मोठा ग्लास आहे हा. ओनली रिझन मी घेतलं, वन ऑफ द रिझन की दुकानातनं आम्ही जेव्हा इथनं जात होतो तेव्हा एक लेडीने घेतला आणि ती इतकी खुश दिसत होती हे हातात घेतल्यानंतर.
मला सुद्धा लगे काहीतरी रिफ्रेशिंग मी पण घेऊ. त्यांचं ऑटोमॅटिकली मार्केटिंग झालेलं आहे तिच्या एक्सप्रेशन्सने. सो ट्रू. एक गिराक मिळालं तिला. नाईस. चांगलं आहे? अमेझिंग आहे. हो यू विल लव्ह इट. काहीच साखर नाही याच्यात. ते ऑन द स्पॉटच आणि खलबत्तात पीस आहे आपल्यासमोर केला ना. ते बघ खाली. जवळ आली तू. ते बसलंय. आय एम ग्लॅड वी टूक इट. कारण की मलाही थोडं चालेल. इफ यू आर एबल टू शेअर. आय एम. येस ऑफकोर्स. चल आता बॅक टू हॉटेल. बॅक वी गो इन दिस हीट. येस. आता परत हॉटेलला चाललोय. ते ॲक्च्युली येत नाही आहे त्यातनं. आम्ही आता थोडं उकडूनच बोर झालं रेस्टॉरंट. यु नो कदाचित ही आपली लास्ट बीच ट्रिप असेल. अरे नाही. मग मी निघतो लगेच 2 तासच राहिलेत. त्याचं रिझन माहिती आहे नक्की का? तुला सनबर्न होतं. या म्हणजे अर्धा वेळ माझा त्या गोष्टीतच जातो. सो तू मजा करून घे. जरा एकांतात वेळ घालव बीचवर. मी निघतो. 2 वाजून 10 मिनिटं झाल्यात. 6:45ला सनसेट होतं पण ते 4लाच खुर्च्या रॅप करायला सुरू करतात. ओके. सो मला छत्री खाली बसायचं आहे. होपफुली मला जागा मिळेल कारण लोकांनी घेतले असणार आहे. मे बी दुपारचं लोक येतील आराम करायला हॉटेलवर. आता बघू. मी तुला कळवतं कसं चाललंय खाली. नाही तू कर मजा. मी थोड्या वेळाने येते. जसं थोडं ऊन उतरेल ना मी येते. चालेल. फुल सूर्यास्त होईपर्यंत बीचवर थांबलो आणि मग नंतर डिनरला निघालो. व्हेज ऑप्शन्स जरा मोजकेच होते. आम्ही हा व्हेजिटेबल कॅसरोल मागवला ज्याच्यात भाज्या होत्या आणि भात होता आणि पोटॅटोची भाजी आणि सॅलड. बेसिकच होतं तसं. 2-3 डिशेस मागवलेल्या त्या चविष्ट होत्या, चांगल्या होत्या. आणि त्याच्यानंतर मग आम्ही थोडं चाललो. शतपावली केली आणि त्या स्ट्रीटवरती तसं काय नव्हतं. फक्त रेस्टॉरंट होती. अशी हॅपनिंग जागा होती. बीचच्या साईडलाच असल्यामुळे सगळे असे तिथेच लोक येऊन डिनर आणि टाइमपास करत होते. आणि झालं. दॅट्स इट. दॅट वॉज आवर डे. लाईक आम्ही सकाळी ओल्ड सॅन वन फिरलो. नंतर बीचवरती गेलो आणि त्याच्यानंतर आता डिनर केलं आणि आता बॅक टू हॉटेल. सो थँक्यू सो मच तुम्ही हा व्हिडिओ पूर्ण बघितला. आणि प्लीज लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा तुमच्या फ्रेंड्स अँड फॅमिलीसोबत. आणि आम्हाला सांगा कमेंट्समध्ये हाऊ वॉज इट. थँक्यू.